अर्ज किया है कि दुनिया में बहुत से करिश्मे होते अगर नंबर के जगह नजरिए के चष्मे होते. आपल्याला हा याच नजरियाच्या चष्म्यातून आता ट्रिगोनोमेट्रीला बघायचंय. ट्रॅडिशनली आपण त्याचे फॉर्म्युले बघितले असतील, पण आता आपण त्याला वेगळ्या रूपात बघू. जसं की एक स्टोरी सांगतो मी तुम्हाला की एक ट्रिगोनोमेट्री नावाचं राज्य होतं. त्याच्यात थीटा नावाचा राजा राज्य करीत होता. थीटा नावाच्या राजाला किती राजपुत्र होती, किती मुलं होती? 6. साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट, वी नो दॅट. बरं, त्याच राजवाड्यासमोर आहे ना एक गार्डन होतं ज्याच्यामध्ये हे 3 सीसो असे ठेवलेले होते. आता काय आहे बघा, या सगळ्यांमध्ये वयाने मोठा कोण आहे? जर आपण ट्रिगोनोमेट्री म्हटलं, डोळे बंद करून तुम्ही ट्राय करून बघा. ट्रिगोनोमेट्री म्हटल्यावर पहिलं नाव कोणतं येतं? साइन. असा कोणीच नसेल की ज्याच्या मनात पहिले कोसेक कॉट दुसरं काहीतरी. तर आपण काय म्हणू, याला एल्डेस्ट ब्रदर म्हणू. वयाने सगळ्यात मोठा भाऊ कोण आहे? तर साइन आहे. ओके, आता मोठं असणं म्हणजे मोठी जबाबदारी. त्याला त्याचं मोठेपण नेहमी अबाधित ठेवावं लागेल. असं चांगलं वाटेल का की कोणीतरी लहान भाऊ येऊन त्याला मारून गेला? ऑब्व्हियसली नॉट. सो त्याचं मोठेपण अबाधित राहण्यासाठी तो नेहमी कोसेकला सोबत घेऊन फिरतो. कोसेकचं काय वैशिष्ट्य आहे? कोसेक इज द स्ट्रॉंगेस्ट अमंग द ऑल 6. एक वयाने मोठा आहे आणि एक बॉडीने मोठा आहे. तर साइन काय करतो? कोसेकला कुठेच जाऊ देत नाही, त्याला सोबतच घेऊन फिरतो. त्याच्यामुळे काय होतं, बाकीचे त्याच्या नादालाच लागत नाही. बघा, तुम्ही बघू शकता इथे सगळे 3 चपातीवाले लोक आहेत, हा एकटा 5 चपातीवाला आहे, स्ट्रॉंगेस्ट. सो पहिला सीसॉ साइन आणि कोसेक सांभाळणार आहे. एक वयाने मोठा आहे आणि एक बॉडीने मोठा आहे. बरं, पण यांची जी मैत्री होती किंवा यांचं जे बंधुप्रेम होतं ते थोडंसं स्वार्थापोटी होतं. यांच्यात अजून 2 आहेत जे अगदी निस्वार्थ बंधू आहेत किंवा निस्वार्थ मित्र आहेत. कोण? टॅन आणि कॉट. बघा, टॅन आणि कॉट मध्ये काय आहे? आपण तुमच्याही लाईफ मध्ये एक मित्र असेल की तुमचा दिवस कितीही वाईट असू द्या, पण त्या मित्रासोबत संध्याकाळचा चहा झाला की आपला दिवस मधला पूर्ण थकवा गायब होऊन जातो. दिवस कितीही वाईट असला तरी तो चांगला होऊन जातो. तर तसंच या ट्रिगोनोमेट्री मध्ये सुद्धा 2 लोक आहेत, टॅन आणि कॉट. वी कॅन कॉल देम टी पार्टनर्स. टी पार्टनर्स का? कारण दोघांमध्येही टी आहे. मे बी तुम्हाला हे रिझन्स खूप चाइल्डिश वाटतील, पण माझा दावा आहे की याच्यामुळे तुम्ही फॉर्म्युले कधीच विसरणार नाही. तर टॅन आणि कॉट दोघांमध्येही टी आहे आणि त्यांची मैत्री अगदी निस्वार्थ आहे. म्हणजे टॅनला चहा प्यायला जायचंय तर तो कॉटला कॉल करेल, कॉटला चहा प्यायला जायचंय तर तो टॅनला कॉल करेल. तर वी कॉल देम टी पार्टनर्स. आणि यांची जी मैत्री ना ती निस्वार्थपूर्ण आहे. सो दुसरा सीसो सांभाळून घेतला टॅन आणि कॉटने. आता राहिलं कोण? कॉस आणि सेक. यांचं असं काही विशेष प्रेम नाहीये, स्वार्थी पण नाही निस्वार्थी पण नाही, पण त्यांच्याकडे पर्यायच नाही. आता त्यांच्याकडे 2च पर्याय आहेत. एक तर यांना सीसो खेळताना बघा, नाही तर तिसरा सीसो सांभाळून घ्या. ते सेकंड ऑप्शन चूज करतात. तर कॉस अँड सेक इज प्लेइंग सीसो. आता हे सीसोचा अर्थ काय नेमका? तर सीसो नेहमी कसा खेळला जातो बघा, एक जर न्यूमरेटरला असेल तर दुसरा असेल डिनॉमिनेटरला. म्हणजे याला जर फॉर्म्युलांमध्ये कन्वर्ट करायचं मी ठरवलं तर साइन जर न्यूमरेटरला आलेला असेल तर कोसेक न्यूमरेटरला येणार नाही, तो जाईल डिनॉमिनेटरला. आणि यांना आपण म्हणतो रेसिप्रोकल. पण आता मी याच्या पुढे तुम्हाला कोण कोणासोबत सीसो खेळतोय हेच विचारेल, कारण स्टोरीज आपल्या लक्षात राहतात, फॉर्म्युले आपण विसरून जातो. आता बरं ठीक आहे, साइन थीटा इज 1 अपॉन कोसेक थीटा, ठीक आहे. पण सीसो अल्टरनेट खेळला जातो ना, एकदा साइन न्यूमरेटरला आहे तर दुसऱ्यांदा साइन डिनॉमिनेटरला पण जाईल. इट मीन्स जर याच फॉर्म्युल्याला मला वेगळ्या पद्धतीने लिहायचं आहे तर कोसेक थीटा कॅन बी एक्सप्रेस ॲज 1 अपॉन साइन थीटा. इट मीन्स आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की साइन अँड कोसेक इज प्लेइंग सीसो. आपल्याला हे दोघे फॉर्म्युले लक्षात येतील. कॅन यू टेल मी द सेकंड वन? टॅन थीटा इज व्हॉट? प्लेइंग सीसो विथ कॉट. सो वी गेट 1 अपॉन कॉट. बेसिकली दोघेही न्यूमरेटरला नाही येऊ शकत, एक न्यूमरेटरला तर दुसरा डिनॉमिनेटरला. दॅट्स व्हाय वी कॉल अ सीसो पार्टनर. सो कॉट थीटा जर मी घेतला वी गेट 1 अपॉन टॅन थीटा. And third one, you can clearly see that ki cos is playing seesaw with sec and sec is playing seesaw with cos.
आता फॉर्म्युल्यांचं आपल्याला बर्डन राहिलं का? अजिबात नाही. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की कोण कोणासोबत सीसॉ खेळतो. बट यांच्यासोबतच अजून दोन फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवावे लागतील जे रिलेशन मध्ये येतात, टॅन थीटा आणि कॉट थीटा. ऍक्च्युली साइन आणि कॉस हे ट्रिगोनोमेट्रीचे बेसिक फंडामेंटल ट्रिगोनोमेट्रिक रेशिओ आहेत. साइन अँड कॉस. आपण ट्रिगोनोमेट्री म्हटलं की साइन आणि कॉस प्रकर्षाने येतच, तर त्याचा रेशिओ आपल्याला माहितीच पाहिजे की साइन थीटा अपॉन कॉस थीटा काय होतं आणि कॉस थीटा अपॉन साइन थीटा काय होतं. बिकॉज हे दोघे फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, ट्रिगोनोमेट्रिक रेशिओज आहेत. तर आपल्याला माहिती पण असतं की साइन अपॉन कॉस आणि कॉस अपॉन साइन टॅन किंवा कॉट होतं, पण कन्फ्युजन असतं बऱ्याचदा. तर रिमेंबर, वर सी आला की सी लक्षात ठेवायचा. सो कॉस अपॉन साइन इज कॉट अँड साइन अपॉन कॉस इज नथिंग बट टॅन. 10th मध्ये आपण बघितलं पण होतं की कोण हायपोटेनियस कट होऊन हे येत असतं, पण आता सध्या आपल्याला याची गरज आहे. सो दिस आर द रिलेशन बिटवीन ट्रिगोनोमेट्रिक रेशिओज.